झुणका भाकरी खरडा मसाले ताक. आता मी आलोय ऐतिहासिक आणि निसर्गरम्य अशा पन्हाळगडावर. सध्या इथे मस्त पाऊस पडतोय आणि धुक्यात हरवलेल्या या किल्ल्याचं रूप खूपच सुंदर दिसत आहे. गडावर आल्यावर सुरुवातीला आम्ही गेलो अंधारबाब म्हणजेच 3 मजली विहीर पाहायला. शत्रूला ही विहीर दिसू नये आणि गडावरील पाण्याचा साठा सुरक्षित राहावा अशी याची रचना आहे. त्यानंतर आम्ही गेलो अंबरखाना म्हणजेच गडावरील धान्य कोठार बघायला. हे प्रचंड मोठं असं धान्याचं कोठार आहे. यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 कोठारे आहेत. नदी जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा याच कोठारांमुळे गडावरील अन्नधान्य कित्येक महिने पुरले होते. त्यानंतर ऐतिहासिक 3 दरवाजा आणि असे भरपूर पॉइंट पाहिले. पन्हाळगड हा फक्त एक किल्ला नाही तर तो आपल्या पराक्रमाचा जिवंत इतिहास आहे. हा तोच पन्हाळा आहे जिथे शिवबा आणि शंभू यांची शेवटची भेट झाली होती. हा तोच पन्हाळा आहे जिथून सुटका करून महाराज विशाळगडाकडे गेले होते आणि पावनखिंडीत तोफांचा आवाज आल्यानंतरच वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आणि हा तोच पन्हाळा आहे जिथे राजांना वाचवण्यासाठी वीर शिवा काशीद यांनी हुबेहूब राजांचं रूप धारण केलं होतं आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. तुम्ही हा किल्ला आधी पाहिला आहे का? आणि जर पाहिला नसेल तर तुमच्या लहान मुलांसोबत वन डे ट्रिपसाठी इथे नक्की या. मुलांना आपला इतिहास जवळून दाखवा.